सलामीची आपण पाहतोय गावदेव चौथ्या डुंगे या संघाकडून जयेश बॅट्समनची नावं लगेच पोहोचवा आमच्याकडे. रुक्षण हे गोलंदाजीसाठी येतील. 3 षटकांचा सामना असेल. तर 3 षटकांसाठी पहिलं षटक आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्यासाठी रुक्षण येतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर होता. उभ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सकाळचं वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये अगदी सौम्य सुरुवात, अगदी सावकाश सुरुवात पाहतोय आपण. थोडंसं वेळ नक्कीच घेतील बॅट्समन असो, बॉलर असो, फिल्डर असो, कारण सत्राची सुरुवात होते. चांगला फटका आहे. डीपला खेळून काढलेले कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आधीच क्षेत्ररक्षक तैनात होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायमंड डकवर बाद होतील इथे बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडचे. तेव्हा आपण या 3 धावा त्यांच्या टार्गेटमधून कमी करणार आहोत किंवा 3 धावा आपण पिंपळास संघाच्या धावसंख्येमध्ये वाढवणार आहोत. अजूनही मायनसमध्ये आहे डुंगे संघ. मित्रांनो, लेट रिपोर्टिंग करू नका प्लीज. बघा, आपण ठराविक संघ घेतो, एक मर्यादा असते. जर तुमच्या संघाला खेळायचं नसेल तर पुढच्या संघाला सांगा तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता, काहीतरी ॲडजस्टमेंट करा, परंतु कुठेही लेट रिपोर्टिंग करू नका. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा चांगला चेंडू होता, अगदी खोल टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाचं फुटवर्क चेक केलं होतं. रुक्षण असा गोलंदाज आहे. रुक्षणच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे आणि ती विविधता तो पडताळून पाहिल. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये कुठे ना कुठे बॅट्समन अजून वॉर्मअप झालेले नाहीत, त्यामुळे हे चेंडू त्याचे निश्चितच चांगले पडताना दिसत आहेत. पुढे आले फलंदाज. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल तर नक्कीच येणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. थंबलिंग केलं होतं तिथं आणि मात्र 2 धावा पूर्ण. प्रत्येक धाव महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. एकेरी दुहेरी धावांना तितकंच महत्त्व असते. षटकार चौकाराला जितकं महत्त्व असतं तितकं एकेरी दुहेरी धावेलाही महत्त्व असतं. खूप चांगल्या स्पर्धा आतापर्यंत आपण बघितल्या. त्यामध्ये वर्ल्ड कप बघितला नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा. तो वर्ल्ड कप खरं तर कालवार संघाने जिंकला होता आणि त्याच कालवार संघाचा आपण यानंतरचा सामना पाहणार आहोत. दमन चषक 2024-25चा विजेता जय कालिकामाता कालवार. यावेळी मात्र स्टेप आउट झाले फलंदाज. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अगदी लाडात जणू गेला होता तिथे क्षेत्ररक्षकाकडे आणि त्यांचा सामना असेल जय कालिकामाता कालवार संघाचा 2 वेळचा विजेता, दमन चषकाचा विजेता. खरं तर आई जोगेश्वरी जू नांदुरकी 2 वर्षी विजेता आणि सलग, आपण सलग नाही म्हणता येणार, परंतु 3 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचणं ही खाऊची गोष्ट नाही आणि तो कारनामा केला होता यावर्षी आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघाने. हा फुलटॉस चेंडू मात्र बॅटवर व्यवस्थित घेता आलेला नाही आहे. धाव तर पूर्ण झालेली आहे. कुठे ना कुठे टिपिकल 40+ क्रिकेट सुरू आहे असं वाटतंय, कारण हालचाली मंदावलेल्या आहेत फलंदाजांच्या, हालचाली मंदावलेल्या आहेत गोलंदाजांच्या आणि त्याचप्रमाणे यष्टीरक्षकाच्या. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या. 5-3 षटकांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन, बघा कालवार संघाचे कॅप्टन, जू संघाचे कॅप्टन, जू नांदुरकी संघाचे कॅप्टन, टॉससाठी येणं अनिवार्य आहे. जो कॅप्टन नसेल 3 धावांच्या पॅनल्टीचा लगेच सामना करावा लागेल. इतकं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर येणारे सर्व संघ सामने सर्व 3 षटकांचे असतील. आयोजकांचा क्लिअर कट इथे निर्णय झालेला आहे. त्यासाठी प्रत्येक संघाला सांगेन, आमच्यावर राग काढू नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणी येऊ नका. सरळ तुम्ही आयोजकांशी वार्ता करू शकता. प्रत्येक सामना पुढील 3 षटकांचा असेल आणि जर वेळ असेल तर सेमीफायनल आणि फायनल आपण 4 षटकांचे खेळू. सकाळपासूनच सांगतोय सर्वांनाच, कारण बघा 11 वाजून 12 मिनिटांमध्ये पहिला चेंडू टाकण्यात आला. आयोजकांची
काहीही चूक नाहीये. चारही संघामध्ये फक्त पिंपलास संघ वेळेवर हजर होता. ना डुंगे संघ, ना कालवार संघ, ना जुना अंदुरकी संघ, तिन्ही संघ वेळेवर हजर नव्हते. गोलंदाज तयार रतिलाल. हो, चांगला इन कटर, जेन्युइन इन कटर. आणि आपण पाहतोय की बॅटची कड घेऊन चेंडू यष्टी रक्षकाकडे जातोय आणि आणखी एक फलंदाज बाद. पहिला फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झाला होता, मात्र दुसरा फलंदाज कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद झालेला आहे. रतिलालची गोलंदाजी आपण पाहतोय नेहमीच आपल्या संघासाठी फायदेशीर ठरलेली आहे. रतिलाल असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे टप्प्यावर नियंत्रण असते, ज्याच्याकडे नक्कीच एक चांगली लाईन आणि चांगली लेंथ आहे. नवीन बॅट्समन विश्वनाथ येत आहेत खेळपट्टीवर. विश्वनाथ यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, कारण त्यांचा संघ अडचणीमध्ये आहे. लॉफ्टेड शॉट मात्र चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर पकडला जाईल. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट विश्वनाथ यांची खूप चांगली आहे आणि त्याला चांगली साथ त्यांचे नक्कीच जोडीदार देत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7 या धावावर गावदेव चौथ्या डुंगे हा संघ आहे. हा फटका चांगला आहे, चांगला लॉब केलेला फटका. चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाईल 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट बाय विश्वनाथ. थँक्यू डीजे. सॉरी मित्रांनो, खरं तर बोलण्याच्या ओघात मैदानाची जी जागा असते ती जागा कधी कधी चुकीची सांगितली जाते. इथे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा नक्कीच अपिच फटका होता. खरं तर फ्रंटफुटवर येऊन चेंडूला ऑन द राईज खेळून काढला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. हा चेंडू थोडासा इन कटर बघितला आपण आणि इन कटर चेंडू इनर एजला लागला बॅटच्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. खरं तर विश्वनाथ यांनी स्ट्राईक तिथे घ्यायला पाहिजे होती, कारण त्यांची बॅट लागलेली आहे. त्यांच्या बॅटीवर मधोमध मिडल ऑफ बॅट चेंडू येत आहेत. त्यांचा जो आजचा षटकार होता तो एक नेत्रदीपक षटकार होता. निश्चितच ही मॅच संपल्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून ते अनेक वेळा आपला हा फटका बघतील. जबरदस्त तो फटका होता. धावसंख्या धावपलकावर 14 लागलेले. गोलंदाज तयार रतिलाल. कॉट बिहाइंड इथे होण्याची संधी होती, मात्र यष्टीरक्षकाचा अवभाव बघा. कुठे ना कुठे यष्टीरक्षक प्रॉपर तयार नव्हते असं वाटलं होतं, कारण त्यांना ते होते इन स्विंगरवर आणि त्यानंतर चेंडू बॅटची कड लागल्यानंतर आउट झाला, म्हणजे आउट स्विंग झाला. आणि आपण बघतोय की कुठे ना कुठे ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर स्वतःला पोझिशनमध्ये आणलं नव्हतं आणि त्या अनुषंगाने हा झेल सुटला. सुटलेल्या झेलावर मात्र धाव आलेली नाही. धावसंख्या धावपलकावर 14. दुसरं षटक रतिलालचं मार्गस्थ. ज्याची गोलंदाजी माल तो आहे रतिलाल. हा चेंडू येस, चांगला चेंडू आहे. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला. डॉट चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं की विश्वनाथ यांना स्ट्राईक घेणं तिथं खूप महत्त्वाचं होतं, कारण विकेट जरी गेली असती तरी ती नॉनस्ट्राईक एंडला कदाचित गेली असती, परंतु खूप महत्त्वाचं होतं ते 2 बॉल खेळून काढणं. विश्वनाथ यांनी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली 7च्या सरासरीने 14.
पंचगिरी खूप अप्रतिम झालेली आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर ज्यांच्या हातामध्ये आहेत 40+ नवीन 40+चे धागे दोरे असे मोरे, सूर्यकांत मोरे, एक सदाबहार व्यक्तिमत्व. खरं तर पाहू शकता क्रिकेटमध्ये अष्टपैलूच असतात, परंतु मोरे सरांना कमीत कमी 10 पैलू आहेत. त्यांचे एक एक पैलू जर उलगडून दाखवले तर नक्कीच दिवस जाईल. मात्र जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हा पूल केलेला आहे, चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट घेऊन चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये पाठवलेलं आहे. सिंगल आली. का का तिथं दुसरी धाव घेतली जात नाहीये. अगदी त्यांच्या फलंदाजांना पॅव्हेलियन मध्येही प्रश्न पडला असेल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 15 लागली. इथं 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. 40+ क्रिकेटमध्ये स्ट्राईक खूप महत्वाची असते. बॅकफुटला गेले, स्टेप आउट झाले फलंदाज. खरं तर गली क्षेत्रामधून चेंडू खेळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न, दुसरी धाव पूर्णही होत नव्हते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा महत्वाच्या आल्या. धावसंख्या धावपलकावर 17 लागलेले. 17. अगोदरच 3 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागलेला आहे, कारण लेट रिपोर्टिंग केली आज डुंगे संघाने. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिथे झाला आणि 2 धावाही पूर्ण झाल्या. खरं तर आज व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आली असेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात सरपंच चषक 2025 आयोजक न्यू 40+ जय हनुमान सरवली जयगावदेव वडूनगर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, चांगलं यश मिळवलं होतं जय हनुमान सरवली संघाने. अंतिम फेरीमध्ये स्वयंभू पायगाव संघाने या संघाला पराभूत केलं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा येतो पंचांचा. खरं तर वातावरण आल्हाददायक आहे. ज्ञानेश्वर मुकादम, मी पहिल्यांदाच या मैदानावर कॉमेंट्री करतोय आणि खूप मी खेळतानाही माझ्या संघाला सांगितलं की खूप चांगलं मैदान आहे. अगदी टिपिकल क्रिकेट कंडिशन या मैदानावर. लॉफ्टेड शॉट. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये नोमॅन्स लँडमध्ये पडेल. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 21 लागलेले. 21. शेवटचे 2 चेंडू. या 2 चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर डुंगे संघाच्या बाजूने ते बोनस असेल, कारण धावसंख्या 21 झालेले. 25-26 जर आल्या तर निश्चितच एक चांगलं टार्गेट असेल डुंगे संघाकडे. इनर एज लागली. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. डेंजर एंडला विश्वनाथ आणि यस आउट. धावपाच्या रूपाने बाद. हरीश पाटीलकडे ॲबिलिटी आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांनी खूप वेळा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली एक दमदार फलंदाज आहे. त्याला मात्र शेवटचा चेंडू खेळायला मिळतोय. मात्र शेवटचा चेंडू त्याच्या बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये आणि सिंगलने या इनिंगची समाप्ती झाली. सिंगलने नक्कीच या षटकाची समाप्ती झाली. पहिलं हाफ संपलं. फर्स्ट हाफने आपण पाहतोय धावसंख्या धावपलकावर 23 लागलेली आणि 24 धावांचं लक्ष. 3 धावांच्या पॅनल्टीचा तसाही सामना करावा लागलेला आहे डुंगे संघाला. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये. नक्कीच मी विनंती करेन दोन्ही संघाचे कॅप्टन, कालवार संघाचे कॅप्टन, झू संघाचे कॅप्टन, विना विलंब आपण टॉस करून घ्यायचा आहे. हॅलो.
सोमनाथजी चौधरी उद्योगपती, आपणास विनंती असेल आपण या नक्की स्वर्गीय सरडू पांडू कारभारी हिऱ्याचा पाडा उंबर्डे यांच्या स्मरणार्थ श्री भरत पंडित पाटील सरवली यांच्याकडून आपल्याला हे टॉस बॉक्स मित्रांनो उपलब्ध झालेलं आहे. जू नांदुरकी संघाचे कॅप्टन, जू नांदुरकी संघाचे कॅप्टन आपला जर आपण उपस्थित नसाल तर नक्कीच कळवायचं आहे. नाही आलेले ते या वेलकम. तर मित्र टॉस आपण करणार आहोत ज्या सरपंचांना खऱ्या अर्थाने येत्या 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यालयामधून निमंत्रण आलेलं आहे. भव्य दिव्य अशा लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाचं त्या सरपंचांच्या गौरवार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषक 2025 आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. कालवार वर्सेस जू नांदुरकी दोन्ही दमन विजेता संघ आहेत. काटा असं म्हणणं आहे संभाजींचं, मात्र त्यांच्या अगेन्स्ट पडलेलं आहे. नक्कीच जू संघाने इथे टॉस जिंकलेले निर्णय कळवायचा आपला. थोडा 2 मिनिट एक येस येस चालेल. पहिल्यांदा आपण सॉफ्ट ड्रिंक या ठिकाणी नक्कीच देऊया दोन्ही कॅप्टन्सला. त्यांचे बाकी राहिले का? नक्कीच जू संघाने टॉस जिंकलेले निर्णय कळवत आहेत. नक्कीच संभाजी आपण थोडा वेट करा. तर टॉस झालेले इथे नक्कीच आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तर मित्रांनो टॉस झालेले आहे दुसऱ्या सामन्याची. दोन्ही संघाचे कॅप्टन सामना 3 षटकांचा असेल. आपले जेही डावपेच आहेत ते 3 षटकांचे करायचे आहेत. त्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या इनिंगसाठी. नक्कीच या ठिकाणी सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक काळराम कणी सर. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम सर्वांना. शुभ सकाळ, जय श्रीराम. आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून मी कालराम केने आपल्या समोर समालोचनाला सुरुवात करतोय. गणपती बाप्पाला वंदन आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो आपण पाहतात जय हनुमान नवीन 40+ सरवली आयोजित सरपंच चषक 20-25चा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून पहिला सामना. गावदेव चौट्या डुंगे आणि न्यू तुफान पिंपलास. सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. विजयाचं लक्ष आहे 18 चेंडूमध्ये 24 न्यू तुफान पिंपलास संघासमोर. आणि सलामीर जोडी रतिलाल पाटील आणि संघनायक सुनील पाटील. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. वेलकम संतोषजी पाटील, आई जोगेश्वरी झू नांदुरकी आणि जय कालिका माता कालवार. यानंतरचा दुसरा सामना आणि आजचे सर्व सामने 3 ओव्हरचे खेळवण्यात येतील अशी कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा गोलंदाज अशोक. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. पहिला चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. न्यू तुफान पिंपलास चांगला संघ आहे. रतिलाल पाटील या संघाचा की मॅन. हा चेंडू देखील त्याच लाईन मध्ये तोच रिझल्ट. वाईट, धावसंख्या 2. नक्कीच या स्पर्धेचा आपण विचार केला तर शुक्रवारच्या गटातून अंतिम विजेता सोनादेवी टेमघर, कालच्या शनिवारच्या गटातून गावदेवी काटई आणि आजच्या गटातून बघूया अंतिम विजेता कोण. पहिला चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि 1 धाव रतिलाल पाटीलच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 3. या सामन्यासाठी पंच सूर्यकांत मोरे सर आणि कमल सर, आमच्या हरीश सरांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये
चांगली पंचांची भूमिका साकारलेली आहे. आज समालोचक कक्षामधून आपल्याला ज्ञानेश्वर चिकणे सरांचा एक स्वीट व्हॉइस ऐकायला मिळतोय. गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम, ओम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम, DJ हर्षल, त्यानंतर चांगलं मैदान आणि मंडप डेकोरेटर सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. अशोक, सुनील पाटील चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वाईट उपस्थित. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण. 2 धावा सुनील पाटीलनं पहिल्या चेंडूवर कंप्लीट केलेत. संघाची टोटल 5. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्या दानशूर दात्यानं सहकार्य केलेले आहे सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग जरूर झाली. सुनील पाटीलला पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. संघाची टोटल 7. नक्कीच पेनल्टी डुंगे संघाला आलेली आहे. ओव्हर संपल्यानंतर आम्ही त्या धावा न्यू तुफान पिंपळ संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड करू. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझन मध्ये. खाली क्षेत्र आहे आणि हा सुनील पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 11. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहेत. मिळेल फक्त एक सिंगल न धावसंख्या 12. 5 चेंडू मध्ये 12 आलेत. शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हरचा शिल्लक आहे. 18 मध्ये 24 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये न्यू तुफान पिंपळ संघाची सलमेर जोडी रतिलाल पाटील आणि सुनील पाटील. पहिल्या 5 चेंडू मध्ये धावा आलेत 12. शेवटचा चेंडू रतिलाल पाटील साठी. हा चेंडू देखील आलाय वाईट. आतापर्यंत अशोक या गोलंदाजाने या पहिल्याच ओव्हर मधून 3 अतिरिक्त वाईट चेंडू फेकलेले आहेत. धावसंख्या 13. इथे बघूया पंचांना प्रश्न जरूर विचारलाय आणि हा वाईटचा इशारा. चौथा वाईट चेंडू आहे आणि अशोकनं हे 4च्या 4 वाईट रतिलाल पाटीलच्या समोर फेकलेले आहेत. 14 धावा. पुढे येऊन चेंडूला अगदी डीप फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चुकतायत. चेंडू चुकत नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार आणि रतिलालच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा लागलेत आणि पेनल्टीच्या 2 टोटल 3 धावांचा पेनल्टी आहे गावदेव चौटे डुंगे संघाला आणि सुधारित धावसंख्या 18 + 3 21 आणि 2 नक्कीच 2 धावा अजून एक खेळाडू कमी आहे. क्या बात आहे. म्हणजे टोटल 5 धावा. धावसंख्या 23. स्कोर इज लेवल आणि हा चेंडू आलाय वाईट म्हणजे सामना इथे संपलाय. 24 धावांचा टार्गेट कंप्लीट झालाय आणि या सामन्यावर विजय संपादन केलाय न्यू तुफान पिंपळा संघानं. हार्ड लक. जय गावदेव चौटे डुंगे आणि बेस्ट ऑफ लक देऊया आपण न्यू तुफान पिंपळा संघाला. गावदेव चौटे डुंगे संघाचा देखील आपण आभार व्यक्त करूया. उशिराने आले पण आले
आणि आमच्या आयोजकांचा मान त्यांनी राखलाय, त्याबद्दल त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊ. चला लगेच पुढील दोन्ही संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जय कालिका माता कालवार आणि आई जोगेश्वरी झू नांदुरकी